नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षी मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने घोषित केलेल्या 46,000 कोटी रुपयांपैकी 29,000 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला। हा दावा पूर्णतः चुकीचा असून 46 पैशाचे काम देखील सुरू असतील तरी दाखवतील आणि 1 लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जातील असे आवाहन विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी केलं। सरकार मराठा विरोधी आहे हे दाखवून देण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचं चित्र आता येथे निर्माण झाले असं आपल्याला दिसते। मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही योजनांसाठी ज्यांनी निधी आखला होता त्याची घोषणा केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी काठावरील 200 देवस्थानांना जोडणारा अष्टशताब्दी मार्गासाठी 234 कोटी रुपये, जालना येथे रेशीम पार्क शेतीच्या प्रशिक्षणासाठी 25 कोटी, परभणी गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मंजुरी देत 50 कोटी रुपयांची तरतूद, माहूरगडच्या विकासासाठी 829 कोटी 13 लाख रुपयांची मंजुरी यासह परळी वैजनाथ IT मधील अल्पसंख्याक तुकड्यांसाठी 15 कोटी, धाराशिव जिल्ह्यातील सोनारी भैरवनाथ देवस्थान आराखड्यासाठी 186 कोटी रुपयांचा निधी मंजूर देण्यात आली होती। 1434 कोटी रुपयांच्या नव्या योजनांची मंजुरी दिल्याच्या घोषणा देखील केल्या। एका बाजूला तरतुदीच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या अंमलबजावणीवरील प्रश्न उभे ठाकत मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला। मराठवाड्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळ्यातील करण्यात आलेल्या घोषणांचे काहीच होत नसताना आपल्याला आता मराठवाड्यातील एक ऐकायला आपल्याला मिळते। शिवसेना तर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचं म्हटलं असताना सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये यश आले, मात्र मराठवाड्यात भाजपा एकही खासदार निवडून आला नाही। या पार्श्वभूमीवर निधींचा घोषणांचा जोर सत्ताधारी मंडळींकडून वाढला आहे, मात्र केलेल्या घोषणांचा शासन निर्णयही निघाले नाहीत असे शासकीय यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांनी काही कळवले आहे की नाही। असे असताना ह्या ज्या काही घोषणा तुम्ही करतायत त्यांच्याबद्दल काहीतरी एखादी GR निघाला आहे का? नाही निघाला आणि याच्यावरच आता खडाजंगी सुरू असताना आपल्याला दिसे। आणि खरे ज्या पद्धतीने तुम्ही जर एवढं मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये एवढ्या काही घोषणा केल्या, त्या घोषणा पूर्णतः आल्या का? जर तुम्ही 46 कोटींची कामं सांगताय त्यापैकी 46 पैशाचे काम झाले आहे का? झाले आहे तर आम्हाला दाखवा असं अंबादास दानवे यांनी जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना धारेवर धरलं। आता या निमित्ताने जे काही ॲक्च्युली विरोधक पाहिजेच कोणत्याही राज्यात असो कोणत्याही देशात असो, लोकशाहीमध्ये विरोधक पाहिजेच, कारण की विरोधक नसेल तर मग सत्ताधारी आपल्या मताने सगळा कारभार चालवत असतात आणि या विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं आहे, जेणेकरून त्यांना उत्तर देणं भाग पडेल। शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटतील। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।